नमस्कार मंडळी, मी मयूर ढ्यावकर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आज मंडळी आपला आहे अनंत चतुर्थी, म्हणजे गणपतीचा 11वा दिवस. आणि आपल्याला 11व्या दिवशी आमच्याकडे गणपतीचं विसर्जन केले जाते, म्हणजे सगळ्याच ठिकाणी केले जाते. तर आता आज आपल्याला गणपती विसर्जनाचा निमित्ताने व्हिडिओ बनवतो आहे. आणि आमच्या गावातील गणपती नैसर्गिकरित्या कसे विसर्जन केले जाते आणि सुरेख पद्धतीत केले जाते, शहरापासून लांब आणि गावात कसं विसर्जन केलं जातं ते तुम्हाला दाखवेनच या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला चला पाणी आम्ही कसं थांबवलं आहे नैसर्गिकरित्या, आणि तिथे आपण जिथे गणपती बुडवणार आहोत तिकडचे पाणी किती साचलं ते तुम्हाला दाखवतो. चला मग आता दाखवतो तुम्हाला, थांबा. हे बघू शकता, ताडपत्रे वगैरे लावलं आहे आणि तिथून पाणी साठवलं आहे. आणि बघा इथे पाणी भरपूर साठलं आहे. तर आता गणपती वगैरे बुडवले जातात संध्याकाळपर्यंत. आता मुळाकडे संध्याकाळच्या वेळात इथे बघा शांतता आहे, कोणच नाही. आणि आता थोडा वेळ 1 तासात तुम्ही बघाल की किती गणपती येतात आमच्याकडे. आणि पाणी तिकडे ह्याच्यात पण झालं आहे, शेतात पण गेलं आहे थोडं, त्यामुळे पाणी वरून नाही गेलं आहे. पण जाऊ शकतं आता थोड्या वेळ गणपती उडवायला चालू गेले की पाणी वरून जाणारच, हे नक्की मी म्हणतो. कारण दरवर्षी आमचं पाणी वरून जातंच, पाणी या पुलावरून. आणि मजा येते. मग दाखवतो, दहींडी वगैरे करतात, त्यानंतर गणपती विसर्जन करतात. 30-35 गणपती असतात विसर्जनाच्या वेळी. तसं बघूया आपण आता खाली गणपती काढायला सुरुवात केलं काय, उचलायला सुरुवात केल्यात काय, विसर्जनासाठी आणता सुरुवात केल्यात काय. मंडळी बघा, आजच्या दिवसातलं पहिलं गणपती, गावकऱ्यांचा गणपती बाहेर पडला. तर एक गणपती आम्ही बाहेर काढतो. आमच्या मांडावरचा गणपती कृष्णमूर्ती आहे. बारक्याच्या तकडी चला, बारक्याने उठून गेले. बारक्या तू जा येता. चला ठीक आहे, बाबू तो या करता तयारी कर. बाकी जाऊ नका पाहिजे. भाई भाई तर मंडळी असं आमचं गणपती त्याका आता आम्ही आपल्या आसनावरून हलवतलो आणि तिका विसर्जन काळात नेऊन ठेवतलो. कारण काळात पण आमकां पूजा केली जाता आमच्याकडे गणपतीची. तर गणपतीची पूजा करतलो. आता उचलतो त्याचा गणपती बाप्पा. चला मग उचलतो. आता मंडळी आपली उचलता आणि विसर्जनासाठी घेऊन जाता. बघा चालली आता मंडळी उचलल्याने गणपती. चला बाहेर निघला आता गणपती आमच्या. दरवर्षी असेच आम्ही सगळे पोरगे गावातले मुंबईतले सगळे पोरगे एकत्र येतो आणि सगळ्यांचे गणपती असे एक घरातून उचलून नेतो आणि विसर्जन ठिकाणी नेऊन ठेवतो. आणि मग एकदम आरती वगैरे सगळे होता, पूजा वगैरे होता, असं वाटप वगैरे केलं जातं. आणि मग गणपतीचं प्रसादी वगैरे केली जातात. गणपती विसर्जनानंतर दिली जाणारी.
आणि मग गणपतीचं विसर्जन केलं होतं एकदमच. आता आम्ही गणपती चाललो आणि आपलं व्हॅनमध्ये नेऊन ठेवतो गाडीत आणि गाडीत घेऊन जातो. ती बघा गाडी लागली मी भरतलो आणि विसर्जन ठिकाणी घेऊन जातो. आता तब्बल 25 गणपती गेलेले आहेत विसर्जनात, अजून 10 रवले आहेत. तर आता हळूहळू एक 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 करून घेऊन जातो. जो बघा तो गणपती गाडीत बसवतो. दाखवते थोडं थोडं किती गणपती गेले आहेत आमच्या खाली विसर्जनासाठी. बघतोय आणि एक लावा माझ्याकडनं, आणि एक लावा, आता तर सुनो गाडी येते. मंडळी बघा आता पूजा वगैरे चालू झालेली आहे. आपली आरती वगैरे चालू झाली त्यामुळे बाहेर सगळ्या वाडीतली बायका एकेपर्यंत सगळ्या गणपतीची पूजा करतात. आरतीचं जल्लोषात आरती करतात आपली भावकीतली मंडळी सगळे. बघा बारको आज आमचा वाजवक बसला. हे सगळे आमच्या गावातली मंडळी आहेत की आरती करतात. त्याच्यानंतर कोणाचा गाराणा वगैरे कोणाचं नवस वगैरे रवलं असतात तर ते पूर्ण केलं. तर ही आपली वाडीतली पोरगी गणपती वगैरे आणल्याने विसर्जनासाठी आता आपण एन्जॉय करतात पाण्यात आणि जागा बघतात काही काही गणपती बुडवू जागा असतात कोंड वगैरे असतात. तर मोठे मोठे गणपती आहेत 5-5 फुटाचे ते ఇంకా जागा भरपूर लागतात बुडवण्यासाठी. ती जागा बघतात. तिथं मंडळी बघा आरती करतात. काय
धांडी वगैरे करतात असेच मस्तीमध्ये बरोबर धांडी करतात बघा असेच व्हिडिओ गणपती विसर्जन संपला अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.